या हिंदूंनी पाहायला हवं की एखाद्या छोट्याशा शहरात तिथं 5 महानगरपालिकेच्या जागा एखाद्या वॉर्डमधल्या जिंकल्यानंतर ह्या लोकांमध्ये एवढा माज येऊ शकतो की त्या 5 जागांच्या जोरावर ते पूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर लक्षात घ्या, आज त्यांच्या जवळपास 126 जागा संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या आहेत. हा सगळ्यात मोठा धोका आहे. कॅन्सर, कर्करोग अनेक नावं घेतली, त्याहीपेक्षा खतरनाक जर काय असेल तर हा जो हिरवा रोग आहे तो. नमस्कार, वंदे मातरम. मित्रो, आज भारतासारख्या एका सार्वभौम राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी. आणि आज तुम्ही बघताय की तिरंगा लावला आहे. या तिरंग्यात 3 रंग आहेत, भगवा आहे, सफेद आहे आणि हिरवाई आहे. कुठलाही रंग इतर दुसऱ्या रंगावर ओव्हरपॉवर करत नाही आहे किंवा आक्रमण करत नाही आहे. भगव्याला तर वैराग्याचा रंग म्हटलं जातं आणि त्यामुळे वैराग्य आलेल्या लोकांकडून आक्रमणाची शक्यता तशी कमीच असते. या वैराग्य धर्माला पालन करणारे जे काही लोक आहेत, ज्यांना हिंदू म्हटलं जातं, त्या हिंदूंची सहिष्णुता, त्यांची सहनशीलता ही ज्या पद्धतीनं इतर धर्मियांना एक आयतं कोलीत मिळाल्यासारखं किंवा फुलटॉस बॉल मिळाल्यासारखं जे वाटतंय ना, त्या वाटण्याला कुठेतरी आता चाप बसायला लागली आहे 2014 नंतर. आणि त्यानंतर हे जे असे चवताळून उठलेले लोक आहेत, ते काय काय बोलतात. आता अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंब्र्यासारख्या एका शहरात त्या मुंब्र्यातल्या 25 जागांमधल्या 5 जागा MIMने जिंकल्या. आणि ती जी छोटीशी ती पोरगी आहे सहर शेख, तिनं ज्या पद्धतीनं अभि पूरा मुंब्रा हरा रंग में रंग देंगे वगैरे जे बोलल्यानंतर जो आक्रोश, जो विरोध, जो प्रतिरोध या समाजातून येऊ लागला, दिसू लागला, त्यानंतर एकदा शहाण्यासारखं तिनं अगदी माफी मागून ती मोकळी झाली होती. तिचे वडील युनिस शेख, त्यांनाही ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंची ताकद किंवा इतर हिंदुत्ववाद्यांची ताकद जी माहिती आहे, त्यांनी मग एकनाथ शिंदेंना भेटायला जाण्याची तजवीज केली. आणि आपण जे बोललो आहे त्याच्या मागचं नेमकं काय कॉन्टेक्स्ट आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केला. आता पूर्ण मुंब्र्यात हिरवी झाडं लावून ते सगळं हिरवगार करायचं आहे. त्यानंतर आमच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, त्यामुळे आमच्या शहरात जर आम्ही असे हजारो लाखो झेंडे लावले तर अर्थात आमचं शहर हिरवं होणार आहे. आणि इतरही लोक जसे सारा शहर भगवा कर देंगे, सारा शहर पीला कर देंगे असं जे म्हणतात राजकीय पक्ष, त्यात जर आमच्यासारख्यांनी जर सारा शहर हरा कर देंगे, हरे रंग में रंग देंगे म्हटलं तर बिघडलं कुठं, असंही तिचं जे म्हणणं होतं. त्यावरही बरेच आता तर्कवितर्क लढवले जातात. हे सगळं होत असताना कुठेतरी हा वाद शमतोय किंवा संपवला जातोय असं वाटत असताना नेमकं झालं काय, तर एका बाजूला किरीट सोमय्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली या सगळ्या गोष्टींवर, आणि दुसऱ्या बाजूला या पक्षाचे महाराष्ट्रातले नेते माजी खासदार इम्तियाज जलील हे मुंब्र्यातला विजय साजरा करायला खास मुंबईत आले. आता आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे सगळ्यांवर टीका केली, अगदी नितेश राणेंवर टीका केली. हे सगळं घडत असताना हे इम्तियाज जलील ज्या पद्धतीनं एक प्रकारे आव्हान देऊन गेलेत इथल्या महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववाद्यांना म्हणा किंवा या महाराष्ट्रातल्या खऱ्याखुऱ्या सेक्युलर लोकांना, जो कुठल्याही रंगाच्या प्रभावाखाली कधीच येत नाही, जो खऱ्या अर्थानं सेक्युलर आहे, त्यालाही एक प्रकारचं आव्हान आहे की नुसतं मुंब्राच काय, संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पुढच्या काही काळात हिरवा करून टाकू. हा हिरवा करून टाकूचा अर्थ जो हे लोक सांगत असतात ना, त्याला संविधानिक, असंविधानिक असे वेगवेगळी स्वरूपं दिली जातात. बोलताना शब्दांचे खेळ करणं, शब्दविभ्रम करणं, हे आता इम्तियाज जलील यांना चांगलं जमतं आहे. आणि ते संभाजीनगरचे असल्यामुळे आणि तिथे बहुसंख्य लोक हे जेवढं हिंदी बोलतात तेवढंच मराठीही बोलतात, त्यामुळं इम्तियाज जलील बऱ्यापैकी मराठी बोलतात आणि मराठीतले बरेच शब्द हे आता त्यांना जमू लागलेले आहेत. त्यांनी तो शब्दविभ्रम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला, पण कुठेतरी त्यांच्यातला जो हिरवा जो आहे ना, जो पिकल्या पानाचा देठ हिरवा असतो, तो हिरवा देठ कुठेतरी वळवळला. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आता जे आव्हान दिले की हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम, आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे. नुसतं मुंब्राच काय घेऊन बसलात, आम्ही पूर्ण महाराष्ट्र हिरवा करून दाखवणार आहोत. MIM
हा जो काही जातीवादी पक्ष आहे, इस्लाम दार्जिना पक्ष आहे, मी तर सातत्याने म्हणत आलो आहे की जसं स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग होती ना या भारतात, त्या मुस्लिम लीगचं सुधारित स्वरूप जे आहे ते हे MIM आहे. MIM म्हणजे भलेही त्याचे काही अर्थ लावले जातात, त्यातला इत्तेहादुल आणि इतर जे काही शब्द आहेत, मुसलमीन, मजलिस, या सगळ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ तुम्ही उर्दूतले शोधून काढा, पण सरतेशेवटी हिरवे ते हिरवे. आणि या हिरव्यांमधला जो माज आहे तो माज आपल्याला बघायला मिळतोय. आज इम्तियाज जलीलसारखा माणूस मुंबईत येऊन, मुंबऱ्यात येऊन ज्या पद्धतीनं इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या राज्यकर्त्यांना आव्हान देऊन गेला आहे, यावरून तुमच्या लक्षात यायला हवं की MIM हा जो काही एक प्रकारचा वाढता धोका आहे, कर्करोग माणसाच्या शरीरामध्ये ज्या पद्धतीनं वेगानं पसरायला सुरुवात करतो आणि मग एक एक करत शरीरातले सगळे जे अवयव आहेत ते मल्टिपल ऑर्गन्स फेल्युअर जे काही आपण ऐकतो ना, काही लोकांच्या मृत्यूची कारणं, या देशातली लोकशाही एक दिवस अशाच मल्टिपल ऑर्गन फेल्युअर्सने मरणार आहे. आणि त्याला कारणीभूत ठरणार आहे हा हिरवा कॅन्सर. हा हिरवा कॅन्सर वेळीच खुडणं, त्याच्यावर केमोथेरपी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी किरीट सोमय्यांसारखे बोलभांड नेते वगैरे कामाचे नाही आहेत तिथे. तिथे जशास तसा बोलणारा नितेश राणे हवा आहे, जशास तसा बोलणारा गोपीचंद पडळकर हवा आहे. आणि त्यावरही कडी म्हणजे ज्या ठाण्यात मुंब्रा येतं ना, त्या ठाण्याचे धर्मवीरांचे जे शिष्य आहेत, दाढीवाले बाबा, ते एकनाथ शिंदे हवेत. हे एरागावाळ्याचं काम नाही आहे. त्यामुळं या पुढचा जो संघर्ष आहे ना हिरव्या आणि भगव्यातला, तो अधिक तीव्र होतो आहे की हा हिरवा जो आहे तो जसा मुंब्राभर पसरला आहे, तो हिरवा ठाणं गिळंकृत करेल हळूहळू मुंबईत. ज्या पद्धतीनं तो आता फिक्कट पोपटी रंगाची जी छटा आता कुठे कुठे दाखवतोय, मालाड, मालवणी, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, जोगेश्वरी, बेहरामबाग, हे सगळे जे प्रांत आहेत ना, गडद हिरव्या रंगात कधी परावर्तित होतील आणि मुंबई मुंबऱ्यासारखी हिरवी होईल, ही जी काही भीती आहे ना, ती भीती या हिंदूंना कधी खडबडून जागं करणार आहे याचीच मला काळजी लागली. आणि हिंदूंनी जागं होण्याची वेळ आली आपण सातत्याने बोलतो, पण हिंदू काही जागा होत नाही. या हिंदूंनी पाहायला हवं की एखाद्या छोट्याशा शहरात जिथं 5 महानगरपालिकेच्या जागा एखाद्या वॉर्डमधल्या जिंकल्यानंतर ह्या लोकांमध्ये एवढा माज येऊ शकतो की त्या 5 जागांच्या जोरावर ते पूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर लक्षात घ्या, आज त्यांच्या जवळपास 126 जागा संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या आहेत. हा सगळ्यात मोठा धोका आहे. मी कॅन्सर, कर्करोग अनेक नावं घेतली, त्याहीपेक्षा खतरनाक जर काय असेल तर हा जो हिरवा रोग आहे तो. विचार करा, जागे व्हा हिंदूंनो. आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नितेश राणे येईल, कोणीतरी गोपीचंद पडळकर येईल, कोणीतरी देवाभाऊ येतील, एकनाथ शिंदे येतील, धर्मवीर तर आज आपल्यात नाही आहेत, बाळासाहेबही नाही आहेत, पण कोणीतरी यावर बोललं पाहिजे, लोकांना जागं केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांनी जागं झालं पाहिजे. मित्र, तुम्हाला काय वाटतं? इम्तियाज जलील या माणसामधला जो काही उर्मटपणा, जो काही माज जो आहे, म्हणजे एका बाजूला जेव्हा आपल्या अंगाशी येतं असं दिसल्यावरती त्या सैर शेखनं माफीनामा सादर केला होता. ती सैर शेख सरळ इम्तियाज जलील शेजारी बसलाय म्हटल्यावर एवढ्या कॉन्फिडन्सने बोलते की मी माफीनामा वगैरे काही दिला नव्हता, मी ज्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलले होते ते संविधानिक विषयाबद्दल बोलले होते की आमच्या पक्षाचा झेंडा जो आहे तो हिरव्या रंगाचा आहे. म्हणजे हे कसे बदलतात, कसे पलटी मारतात हे तुमच्या समोर आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.